यशोदा काकूने मोठ्या सुनबाईला हाक मारली. मोठी सुनबाई, ऐक, नेहा आणि तिच्या सासरचे लोक येत आहेत, त्यामुळे तुझं इथं असणं गरजेचं आहे. म्हणून यावेळी तू माहेरी जाऊ नकोस. यावेळी ही छोटी सून माहेरी जाणार आहे. तू पुढच्या वेळी जाऊन ये. यशोदा काकूच्या या शब्दांनी रश्मीच्या हातातील काम थांबले. तर स्वयंपाकघरात काम करत असलेली छोटी सून अनुजा मनातून आनंदी झाली. अगदी तिने डोक्यावर उडी मारली असती असं वाटत होतं. तिला काम करायला अजिबात आवडत नव्हतं. त्यात घरात पाहुणे आले की तिची अवस्था आणखी बिकट होत असे. पण आता तिला सुट्टी मिळाली होती. घरातील आळशी सून म्हणून तिची ओळख होती. पण यावेळीही तिच्या त्याच स्वभावाचा फायदा झाला होता. तिचे वय लहान असल्याने ती नेहमीच जबाबदाऱ्यांपासून सुटत असे. रश्मीने यशोदा काकूंना विनवणी करत म्हटले, पण आईजी, मला 2 वर्ष झाली माहेरी न जायला. यावेळी तरी मला जाऊ द्या. अनुजा आहे ना, ती सगळं सांभाळून घेईल. यशोदा काकूंनी त्वरित नकार दिला. नाही नाही, अनुजाच्या बसची गोष्ट नाही ही. ती कोणते काम नीट करते का? समोर विहीणबुवा विहीणबाई येणार आहेत आणि ती काही गडबड करेल. मी तिच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. तसंही तू मोठी आहेस, त्यामुळे तुलाच सगळं सांभाळावं लागेल. रश्मीने अजून एकदा प्रयत्न केला. पण आईजी, अनुजाला शिकवलं तरच ना तिला काम येईल. प्रत्येक वेळी मला येत नाही असं म्हणून ती सुटत राहिली तर कसं होईल? यशोदा काकूंनी जरा चिडूनच उत्तर दिलं. आता तू मलाच शिकवणार का? एकदा सांगितलं म्हणजे सांगितलं. तू माहेरी जाणार नाहीस. पण आईजी, नेहाच्या सासरचे लोक फक्त आठवडाभरासाठी येत आहेत. त्यांच्या गेल्यावर मी लगेच माहेरी जाईन. नाही, अनुजा आठवडाभरात परत येणार नाही. मग घर सांभाळणार कोण? आणि तसंही नेहा इथंच राहणार आहे. तुला माहेरी जायची एवढी काय घाई? लग्नाच्या आधी कित्येक वर्ष राहिली आहेस ना तिथे. अजून समाधान नाही तुझं? यशोदा काकूंनी आपला निर्णय ऐकवला आणि खोलीत निघून गेल्या. रश्मी मनातल्या मनात खूप दुःखी झाली. पण जेव्हा तिने अनुजाच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला, तेव्हा तिच्या मनाला मोठा धक्का बसला. छोटी सोनबाईला माहेरचं प्रेम मिळावं. तिची सासूही तिच्या माहेरी जाण्याला विरोध करत नाही. नणंद नेहा ही आपल्या माहेरी मनसोक्त राहते. पण मोठ्या सोनबाईने मात्र जबाबदारी घ्यावी आणि माहेरच्या आठवणी विसरून जावं. हे सगळं पाहून रश्मीने मनात एक ठाम निर्णय घेतला. यावेळी ती कोणाचेही ऐकणार नव्हती. गेली 2 वर्ष रश्मीला गेल्या वेळीही माहेरी जाणं शक्य झालं नव्हतं. कारण यशोदा काकूंच्या पायाला फ्रॅक्चर झालं होतं. तीच होती जिने दिवस रात्र त्यांची सेवा केली. पण अनुजा, तिला मात्र कोणतीही चिंता नव्हती. ती नेहमीप्रमाणे माहेरी गेली होती आणि आठवडाभरानंतर परत आली होती. त्याचवेळी नणंद नेहा मात्र महिनाभर इथे राहिली होती. त्या काळातही रश्मीने हिंमत करून म्हटले होते, आईजी, नेहाताई इथे आहे. मी 2 दिवस तरी माहेरी जाऊन येते. मला आईबाबांना भेटायचं आहे. त्यावर यशोदा काकूंनी कठोर शब्दात सुनावलं होतं, बाहेरून पाहुणे आले आहेत. माझ्या पायाला दुखापत झाली आहे आणि तुला माहेरचं सुचतंय? ही आहे का सासरची जबाबदारी? रश्मीने लगेच प्रत्युत्तर दिलं, पण अनुजा तर गेली आहे ना. यावर मात्र यशोदा काकू भडकल्या. तू तिची बरोबरी करणार का? तू मोठी आहेस. तुला जबाबदारी अधिक घ्यावी लागेल. भविष्यात हा घर संसार तुझ्या हातातच असेल. तुला ह्या घरची मोठी सून म्हणून वागायला शिकलं पाहिजे. त्यावेळी रश्मी गप्प बसली. पण आता मात्र नाही. रश्मीचा ठाम निर्णय. त्या संध्याकाळी जावई आले होते, त्यामुळे संपूर्ण कुटुंब गप्पा मारत बसलं होतं. तेव्हाच अनुजाने आपल्या नवऱ्याला सांगितलं, अहो, माझं माहेरी जाण्याचं तिकीट काढा हां. सुट्ट्या पडल्यावर मी महिनाभर राहणार आहे. हे ऐकून अनुजाने रश्मीकडे पाहिलं आणि हसली. पण रश्मी आता शांत बसणार नव्हती. तिने सरळ सांगितलं, हो हो दीरजी, पण तिकीट आठवडाभराचं असू द्या. कारण नेहाताईच्या सासरचे लोक गेल्यावर मी माहेरी जाणार आहे. आणि हो, मी माझं तिकीट आधीच बुक केलंय. यशोदा काकूंनी संतापून विचारलं, पण मी तर तुला नकार दिला होता ना? रश्मी निर्धाराने म्हणाली, आईजी, नेहाताई इथेच राहणार आहे. ती सगळं सांभाळेल. आणि मीही 2 वर्ष झाली माहेरी न जाता. मला देखील माझ्या आईवडिलांना भेटायचं आहे. एका सुनेला परवानगी आणि दुसरीला बंधन, असं नाही चालणार. पण एवढी वर्ष राहिलीस ना माहेरी? आईजी, छोटी सून अनुजा अजूनही माहेरून येते जाते. नेहाही महिनाभर राहते. मग मोठ्या सुनेनेच का सासरच्या जबाबदाऱ्या पेलायच्या? मीही कोणाची तरी मुलगी आहे. माझ्या आईबाबांना देखील माझी वाट पाहत असतील की मी कधी येईन. फक्त मोठी आहे म्हणून मीच का पिचत राहायचं? आज मी ठरवलंय, मी माहेरी जाईन आणि यावेळी कुणालाही माझ्या निर्णयावर आक्षेप घेण्याचा अधिकार नाही. रश्मी एवढं बोलून आत निघून गेली. यशोदा काकूंनी विजयकडे पाहिलं. तो तरी आपल्या बायकोला रोखेल का? पण विजय म्हणाला, आई, अनुजा माहेरी जाईल आणि काही दिवसांनी रश्मीही जाईल. दोन्ही सुना सारख्या आहेत. एका सुनेला मोकळीक आणि दुसरीला जबरदस्ती केली तर एक दिवस घरात फूट पडेल. यशोदा काकू स्तब्ध झाल्या. त्यांना समजलं, एका सुनेवर अन्याय करून घराचं सुख शाबूत ठेवता येत नाही. त्यांना निष्पक्ष व्हावं लागेल.
त्यानंतर रश्मी ही तिच्या निर्णयावर ठाम राहून तिच्या आईबाबांना भेटण्यासाठी माहेरी गेली होती. तुम्हाला या भेदभावाबद्दल काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.